कारण गुंगी गुडिया म्हणत काँग्रेसनं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर टीका केली आहे। बीडमधल्या पत्रकार परिषदेमधला व्हिडिओ पोस्ट करत ही टीका केली आहे। धनंजय मुंडेंनी पत्रकारांना बोलू न दिल्याचा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे। सुनेत्रा पवार अजून किती दिवस गुंगी गुडिया बनून राहणार असा सवाल काँग्रेसनं विचारलाय। धनंजय मुंडे बीडचे हुकुमशहा असल्याचाही पोस्टमध्ये उल्लेख आहे। काँग्रेसने ही टीका केली आहे। गुंगी गुडिया असं म्हटलेलं आहे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना। बीडमधील पत्रकार परिषदेमधला व्हिडिओ त्यांनी पोस्ट केलाय आणि ही टीका केलेली आहे। धनंजय मुंडेंनी पत्रकारांना बोलू न दिल्याचा व्हिडिओ पोस्ट केलाय। सुनेत्रा पवार अजून नेमक्या किती दिवस गुंगी गुडिया बनून राहणार असा सवाल काँग्रेसने उपस्थित केलेला आहे आणि हीच ती काँग्रेसची पोस्ट आहे। सुनेत्रा पवार अजून किती दिवस गुंगी गुडिया बनून राहतील अशी ही पोस्ट काँग्रेसकडून करण्यात आलेली आहे। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे। शासकीय कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे। कार्यालयामध्ये संस्था कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे। शासकीय कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे। कार्यालयामध्ये संस्था हे सगळं घडल्यानंतर काँग्रेसच्या कार्यालयामध्ये राष्ट्रवादी पक्षानं जोरदार आंदोलन केलं। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची पत्रकार परिषद संपल्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते काँग्रेसच्या कार्यालयामध्ये घुसले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। सुनेत्रा पवार यांना गुंगी गुडिया म्हटल्यानं राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले। गुंगी नहीं आंधी है, आंधी नहीं तूफान है अशा घोषणा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या दरम्यान दिल्या। भाषा बोलायची आणि दुसरीकडे महिलेचा अपमान करायचा, ही दुटप्पी भूमिका काँग्रेस पक्षाने बंद करावी। आज तुम्ही ज्या पद्धतीने एकीकडे म्हणता दुर्गा झाली पाहिजे, त्या दुर्गेचा अपमान करण्याचं काम तुम्ही करत आहे। तुमची जबाबदारी आहे, तुम्ही काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून माफी मागितलीच पाहिजे। महिलांना कमजोर समजण्याची जी चूक ही वारंवार काही अपप्रवृत्ती करतात, आज त्यामध्ये काँग्रेसचा नंबर लागलेला आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळजी यांनी सुनेत्रा वहिनींची माफी मागावी, एक्सवरून ती पोस्ट तात्काळ डिलीट करावी आणि ज्या 40 पैशाच्या लावारिस कार्ट्यांनी त्या पोस्ट केलेल्या आहेत त्यांना त्यांच्या पद्धतीने उत्तर द्यावं, नाहीतर हे आंदोलन लहान होता होता इतकं मोठं होणार की काँग्रेसच्या विनाशाचं कारण हे सुनेत्रा वहिनीवर केलेली खालच्या पातळीवरील टीका ठरेल, एवढं मात्र कांग्रेसने लक्षात घ्यावं। मुद्दे संपले की चिखलफेक शुरू होते, जब दलीलें खत्म हो जाती है तब चीखें शुरू हो जाती है। काँग्रेसचा आज तो चेहरा हा उघडा पडलाय। महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी सुनेत्राताई पवारांच्या रूपात एक महिला बसली आहे आणि हेच त्यांच्या डोळ्यामध्ये सलतंय। विचार मांडायला बुद्धी उरली नाही म्हणून आता शिवराळ आणि अपमानास्पद भाषेचा वापर सुरू झालाय। महिलांचा अपमान करणाऱ्या या लाचारीच्या राजकारणाला महाराष्ट्र कधीच माफ करणार नाही।